नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळ्या. तुम्ही बघत आहात भूमिगन चॅनल. मित्रांनो, आज आपण तुकड्याबंदी कायद्यामध्ये जे काय आपल्या जोडीला म्हणजे एक असं बघितलं तर आपल्या जोडीला खेळलं जात आहे. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये कायदा बघितला, तुकडाबंदी कायदा 1947चा. तर त्याच्यात म्हणजे तुकडाबंदी कायदा अशा प्रकारे करून ठेवलेला आहे आणि मागील मागील महसूल मंत्री असो विखे पाटील किंवा आताचे महसूल मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे असो, त्यांनी जरी आता आश्वासन देत असतील, मी 5 वर्षापासून विधानसभा अटेंड करतोय, विधानसभाचे प्रत्येक व्हिडिओ बघत आहे की त्यांनी काय भाषण केलेलं आहे, कोणता निर्णय केलेला आहे आणि कशा प्रकारे निर्णय केलेला आहे आणि त्याच्यात लोकांचा काय फायदा होणार आहे. तर तुम्ही जर बघितलं तर ही आश्वासनं आणि जेवढे राजपत्र निघतात किंवा GR निघतात किंवा कोणताही कायदा निघतोय तुकडाबंदी कायद्यामध्ये, त्याच्यात लोकांचा काहीच फायदा होत नाहीये. तुम्ही जर असं बघितलं असेल की तुकडाबंदी कायद्यामध्ये माणूस कुठे अडकलेला आहे. लोक आता विखे पाटील होते, त्यांनी तर भरपूरच 18 ची कलम आणलेली. त्याच्यानंतर आता 42 ड ब क ड त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्याच्यात तरी लोकांचा फायदा झालेला नाहीये. पण लोकांचा फायदा कशा प्रकारे होईल आणि त्याच्यात काय सोल्युशन आणायला पाहिजे, हे जे महसूल मंत्री जेवढे आपले महाराष्ट्राचे या 5 वर्षात, मी 5 वर्षापासून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, पण त्या 5 वर्षामध्ये मला असं कधीच आढळलं नाही की या महसूल मंत्रीने आपल्यासाठी काहीतरी फायद्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या आता जी हिवाळी अधिवेशन झालं नागपूर, म्हणजे त्याच्यात जो निर्णय आता महसूल मंत्रीने दिलेला आहे की आम्ही सगळ्यांचे तुकडे जे झाले असतील ते रेग्युलाइज करू किंवा एखादा कोणाच्या सातबाऱ्यावर नाव लागलं नसेल ते पण आपण लावू किंवा एखाद्या तुकडा झाला असेल आणि त्याची नोंद झाली नसेल ती पण आपण लावूया. पण त्याच्यात जर तुम्ही नियम आणि अटी बघितले तर अशा आहेत की याच्यात 10% लोकांचं सुद्धा सोल्युशन होणार नाहीये, कारण की त्यांनी नियम आणि अटी अशा ठेवलेल्या आहेत. आणि माझं रिक्वेस्ट आहे आपल्या या महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या महसूल मंत्रीला सुद्धा की त्यांनी या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आणावं. कारण की कसं आहे की तुकडाबंदी कायदा तुम्ही जो महाराष्ट्रामध्ये लागू करून ठेवलेला आहे आणि तो पूर्वीपासूनच आहे, असं नाही की तुम्हीच लागू करून ठेवलेला आहे, तो पूर्वीपासून आहे, संविधानमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यात काम करणं भाग्य आहे. म्हणजे जसा कायदा आहे त्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं, बरोबर आहे. पण जे काम तुम्ही करता आणि त्याच्यावर जे निर्णय घेता, राजपत्र तयार करता, आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता, त्याच्यानंतर तुम्ही GR काढता, GR नंतर SOP काढता, SOP नेमल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करता, SOP नेमल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अपडेट देता. पण त्याच्यात लोकांचा काय फायदा होतोय? तुम्ही महसूल गोळा करण्यासाठी पूर्ण ही एक असं बघितलं तर चक्र चालवत आहेत. आता महसूल कशा प्रकारे गोळा करत आहेत हे महसूल मंत्री, की तुमच्या जवळ ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधारणा करण्यासाठी ते तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत, बरोबर आहे. प्रोत्साहन देण्या आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, पण फायदा कोणाचा आहे? त्याच्यात त्यांचाच आहे. असं नाही की आपलेच त्याच्यात फायदा आहे, सगळा फायदा त्यांचा होत आहे. महसूल गोळा करण्यासाठी ते लोक, ते जे मंत्री आहेत ते काय करतात की आम्ही 4 राजपत्र काढलं, आम्ही GR काढला, एवढ्या 200 मीटर पर्यंत गावठाणापासून आम्ही परिघापर्यंत तुकडाबंदी रद्द करून टाकला. नगरपालिका असेल तिथे 1 किलोमीटर पर्यंत रद्द करून टाकला. महानगरपालिका असेल तिथे 3 किलोमीटर पर्यंत रद्द करून टाकला किंवा निवासी झोन असेल तिथे रद्द करून टाकला. पण जे बाकीच्या लोकांनी खेडेगावामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत किंवा ज्यांनी प्लॉट घेतलेले आहेत त्यांचं काय? त्यांचा तुम्ही कधीच विचार केला नाहीये. आणि आज मी हा व्हिडिओ का बनवत आहे? कारण की व्हिडिओ बनवूनच मी थकलेलो आहे. कारण की कसं आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही जर बघितलं ना तर असे तुकडाबंदी कायद्यावर 20-30 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. टोटल व्हिडिओ आपले 450 का काहीतरी 460 झालेले आहेत. त्याच्यात तुकडाबंदी कायद्यावर माझे 20-30 व्हिडिओ झालेले आहेत. कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक माझा तोच आहे की लोकांना एक चांगल्या प्रकारे आश्वासन मिळावं आणि लोकांना 1-2 गुंठ्याची जमीन ही विकत घेता यावी. किंवा एखादा जो माणूस आहे किंवा एखादा जो व्यक्ती आहे त्याची कसं आहे की त्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो. एखादा समजा मेडिकलचा प्रॉब्लेम आला, पोरीचं लग्न असेल, पोराचं शिक्षण असेल, तर तो एखादा 1-2 गुंठे जमीन विकतो, बरोबर आहे. पण जर तो व्यवहार आताच्या या 2021 नंतर जर यांनी ठप्प करून ठेवला असेल किंवा त्याच्यावर जर त्यांची सातबाऱ्यावर नोंद होत नसेल किंवा खरेदी खत होत नसेल, बागायत त्यांनी 10 करून ठेवलेला आहे, 10 गुंठे, जिरायत त्यांनी 20 गुंठे करून ठेवलेले आहेत, तर त्याच्यापेक्षा जर कमी एखादा माणूस जर विकत असेल
तर त्याची सातबाऱ्यावर नोंद होत नाही. आता मीच घेणारा जर असेल तर जर माझी सातबाऱ्यावर नोंद होत नसेल तर मी कशा प्रकारे क्षेत्र विकत घेणार. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सातबाऱ्यावर नोंद तर जाऊ द्या, तुम्ही जर आता जर त्याच्यात पॉलिटिशियन असं त्यांनी खेळलेलं आहे की तुम्ही खरेदी खत करू शकतात, खरेदी खत करू शकता, तुमची सातबाऱ्यावर नोंद नाही होणार असा पण नियम त्यांनी आणून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही जर एखादं क्षेत्र विकत घ्यायला गेले ना तर तुमचं खरेदी खत होऊन जाईल, सातबाऱ्यावर तुमची नोंद नाही येणार. मग जर सातबाऱ्यावर नोंदच येणार नाहीये तर मग तुम्ही खरेदी खत कशासाठी आणून ठेवलं. आता तुमचा जो नियम होता, आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला दिलेला की 34 जी कलम होती किंवा 35 कलम होती ती ही केंद्र सरकारची कलम होती, बरोबर आहे. त्याच्यात तुमचा प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही ती कलम चालू केली परत आणि त्यानुसार खरेदी चालू केली की केंद्र सरकारच्या नियमानुसार हा ही कलम आहे जी तुम्ही आता लावलेली आहे ती चुकीची आहे. तर त्यानुसार जर तुमची खरेदी होत असेल तर मग सातबाऱ्यावर का नाही लावत. ज्यांनी म्हणजे त्यांना पण माहित नव्हतं की या गोष्टी भविष्यात आम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतात. म्हणजे एखादा जर 3 किलोमीटरच्या बाहेर जर एखादा प्लॉट घेऊन ठेवलेला आहे ज्यांनी, तर त्याचं काय. मग जेव्हा त्याने घेतला त्याच टायमाला तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं, त्याचं रजिस्ट्रेशन नाही होऊन द्यायला पाहिजे होतं. आता त्याने रजिस्ट्रेशन केलं, प्रॉब्लेम कुठे येऊन बसला, तुम्ही सातबाऱ्यावर नोंद नाही चढवत, बरोबर आहे. आणि सातबाऱ्यावर नोंद नाही चढवत म्हणून त्याला कन्स्ट्रक्शनसाठी किंवा घर बांधण्यासाठी परवानगी नाही मिळत. आता परवानगीच नाही मिळत तर मग तो प्लॉट घेऊन काय फायदा आहे. म्हणजेच आपण जर एखादा साठे करार करून ठेवलेला आहे किंवा कोणाच्या जवळून जर आपण जमीन घेऊन ठेवलेली आहे पण त्याचा जर फायदाच होत नाहीये तर तो काय फायदा आहे. आता जर एखादा प्लॉट आपण इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन ठेवलेला आहे, आता बऱ्याच लोक असे पण आहेत की ज्याच्याजवळ पैसे होते त्यांनी इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहे प्रॉपर्टीमध्ये, पण ती जमीन होती 3 किलोमीटरच्या बाहेर, म्हणजे महानगरपालिकेच्या बाहेर होती. पण त्या 3 किलोमीटरच्या बाहेर असल्या कारणाने त्याची सातबाऱ्यावर नोंद आता सध्याच्या घडी होत नाहीये. तुम्ही जी अट टाकली, आता अट कोणती टाकलेली आहे की निवासी झोन असला पाहिजे तर आम्ही रेग्युलाइज करू, बरोबर आहे. मी अख्खा तुमचं हिवाळी अधिवेशन बघितलेलं आहे. माझं जर तुम्ही चॅनल बघितलं तर मी प्रत्येक अधिवेशनाचे सगळे व्हिडिओ टाकत होतो, पण या अधिवेशनात माझा पूर्ण फोकस होता की पूर्ण मी अधिवेशन बघणार, त्याच्यानंतर मी तुकडाबंदी कायद्यावर व्हिडिओ बनवणार. मी तुकडाबंदी कायद्यावर फक्त एकच व्हिडिओ बनवलेला आहे या अधिवेशनामध्ये, दुसरा कोणताच बनवलेला नाहीये. मग जर तुम्हाला अशाच प्रकारे सुधारणा करायच्या होत्या मग तुम्ही खरेदी विक्री दुय्यम निबंधकालाच ऑर्डर द्यायला पाहिजे की अशा प्रकारची खरेदी तुम्ही होऊनच द्यायची नाहीये. मग तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येत होता, सुप्रीम कोर्टाचा. आता तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या दबावामुळे तुम्ही खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले, बरोबर आहे. पण माणूस कुठे अडला गेला की तिथे खरेदी विक्री सुरू केल्या कारणाने सगळेच लोक खरेदी विक्री करायला लागले. पण माणूस इथे अडला की त्याचं सातबाऱ्यावर नाव येत नाही, त्याचं सातबाऱ्यावर क्षेत्र लागत नाही, त्यामुळे माणूस अडला गेलेला आहे. आणि महाराष्ट्रात असे बघितले तर तुम्ही आता जे 60 लाख केस सांगितले ना, त्या 60 लाख ते हे तुम्ही तोंडातून बोललेले आहेत, पण असे 1 करोडच्या वरती केस आहेत की त्याच्यावर हे माणूस एक निर्णयाची वाट बघत आहे की आम्हाला केव्हा आश्वासन मिळेल आणि आमचा प्रॉब्लेम केव्हा सॉल्व्ह होईल. कारण की 60 लाख हे तर तुमच्या जवळ जे रजिस्टर असतील त्याची तुम्हाला नोंद आहे, पण जे माझ्यासारखे असतील, कोणी दुसरे गरीब लोक असतील, ते वाट सुद्धा बघत आहेत की जेव्हा तुकडाबंदी कायदा कमी होईल, क्षेत्र कमी होईल त्याचं, किंवा आम्हाला जेव्हा सवलत मिळेल की परीघ जे 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे, गावठाणापासून 200 मीटर आहे, तेव्हा जे क्षेत्र वाढेल तेव्हा आम्ही प्लॉट घेऊ किंवा त्याच्यावर आम्ही घर बांधू. तसे तुम्ही जर बघितलं ना तर 1 करोड पण नाही, असे 5-6 करोड असतील. तर त्यासाठी ह्या कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा करा. मी एवढी चर्चा केली, त्याच्यावर विरोधकांनी सुद्धा एवढं भाषण केलं, तुम्हाला विरोधक सुद्धा अडले, पण त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. कारण की कसं आहे, विरोधकांचं बोलणं सुद्धा बरोबर होतं, तुमचं बोलणं सुद्धा बरोबर आहे. मी पण हे मान्य करतो, मी असं नाही सांगत चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी निर्णय हा चुकीचा घेतलेला आहे, पण त्याचा सगळ्यांना नाही फायदा होणार मिळत. जे काय त्या झोनमध्ये येत असतील त्यांनाच फायदा होणार आहे. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं. म्हणजे आपला हेतू तो आहे की जर फायदा तुम्ही करून देत असतील ना तर हा जो कायदा आहे त्याच्यातच काहीतरी चेंजेस करा ना. तुम्ही हे जे झोन वाढवत चाललेले आहेत, एक दिवस तुम्ही एक अधिवेशनात सांगता 200 मीटर, दुसऱ्या अधिवेशनात म्हणजे सांगता की चला 500 मीटर, तिसऱ्या अधिवेशनामध्ये सांगता की चला 3 किलोमीटर, अशा प्रकारचे नियम आणू नका.
कायदा बनवणार असतील तर सगळ्यांसाठी बनवा आणि जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसाठी उपयोगी पडेल आणि त्याचा फायदा सगळ्यांसाठी होईल. की एखाद्याने जर खेडेगावामध्ये एखादी 2 गुंठे 3 गुंठे जर जमीन घेतली असेल तर मग त्याचं काय होणार? कारण की जर त्याने जमीन घेतली, तुम्ही महसूल खाला, तुम्ही स्टॅम्प ड्युटी खाली, तुम्ही रजिस्ट्रेशन फी खाली, मग ती फीज तुम्ही घ्यायला नाही पाहिजे होती. तुम्ही तिथेच अडवायला पाहिजे होतं की तुमचं हे जे रजिस्ट्रेशन आहे किंवा तुमचा जो काय हा डॉक्युमेंट आहे किंवा खरेदी खत आहे तो होणार नाही, कारण की तुम्ही तुकडेबंदी कायद्यामध्ये अडतात. पण तुम्ही ते रजिस्ट्रेशन करून घेतलं, तुम्ही स्टॅम्प ड्युटी घेऊन टाकली, सगळंच करून टाकलं. आता तुम्ही जे 2022 का 23 पर्यंत तुम्ही मुदत देता, पण त्याच्यामध्ये जे काही तुकडेबंदी कायद्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे, बेकायदेशीर व्यवहार झालेले आहेत, ते सगळे तुम्ही नियमित करण्यासाठी सांगत आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर असं बघितले तर त्याच्यात किती पर्सेंट नियमित होणार आहेत? कारण की त्याच्यात जर बघितलं तर तुम्ही जो आता अट टाकलेली आहे त्या प्रकारे किती होणार आहेत? मग बाकीच्यांनी काय करायचं? जर बाकीच्यांचा जर हा प्रश्न सॉल्व्ह होत नव्हता, मग त्यांचं रजिस्ट्रेशन नाही करायला पाहिजे होतं. हा माझा मेन मुद्दा आहे आणि माझी एक विनंती आहे, महाराष्ट्र शासन, महसूल विभाग आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि जे आपले विखे पाटील होते त्यांचे पण मी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर अशा प्रकारची ही गेम खेळू नका. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल, एसओपी आणा, किती काही आणा, कारण की एसओपी येणार ह्याच्यावर माझ्याजवळ हजारो कॉमेंट आले की सर म्हणजे एसओपी कधी येणार आहे, एसओपीचं काय झालं? तर एसओपी तर कधीच येऊन गेली, आपल्याला काही कळलं पण नाही आणि डायरेक्ट विधानसभामध्ये समजलं आपल्याला की एसओपी येऊन गेली आणि असा निर्णय झालेला आहे. तर माझी विनंती आहे, माझा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत जात असेल, नाही जात, आपल्याला काय फरक पडत नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना माझी विनंती आहे की ह्याच्यावर चांगल्या प्रकारे काहीतरी निर्णय आणा. तुम्ही जे वाट बघत आहेत ना, तर मी तर असं सांगतो की तुम्ही 1-2 गुंठे 5 गुंठे म्हणजे ज्या प्रकारे आता शासनाने नियम काढलेला आहे त्याच्या खाली तुम्ही कोणतीच जमीन विकत घेऊ नका. कारण की शासन काय करतं, तुमच्याजवळ रजिस्ट्रेशन फी किंवा स्टॅम्प ड्युटी भरून घेतं, पण त्याच्यानंतर तुमच्या जवळ ते लक्ष देत नाही, कारण की तुमच्याजवळ सातबाऱ्यावर नाव येत नाही. आता तुमचं सातबाऱ्यावर जिथपर्यंत नाव येत नाही तिथपर्यंत तुम्हाला एनओसी मिळणार नाही, एनओसी नाही मिळणार तिथपर्यंत तुम्ही तिथे कंस्ट्रक्शन करू शकत नाही, म्हणजेच कोणतंच घर बांधू शकत नाही, काहीच करू शकत नाही. म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे, 1-2 गुंठ्याचे प्लॉट सध्या तरी विकत घेऊ नका. जर घ्यायचे असतील तर तुम्ही एनए घ्या. एनए घेतल्यानंतर तुम्ही तिथे काही करू शकता, कारण की जर आपण यांच्या विश्वासाने जर एखादा प्लॉट घेत असतील ना तर आपण फसले जातात आणि आपलं त्याच्यात नुकसान होते. हे सगळ्यांना मी एक आज नम्र विनंतीने सांगतो, कारण की हा एक आज व्हिडिओ आज मी बनवलेला आहे, तो मी माझ्या या 20-30 व्हिडिओ तुकडाबंदी कायद्याच्या ह्या व्हिडिओ बनवल्यानंतर मी असा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुमचं काय म्हणणं असेल ते नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगा, मला कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि माझी काही चूक झाली असेल तर नक्की माफ करा. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.